कार मंडळी, आपण नवरी मिळे हिटलरला 24 जूनच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. लीला सत्यनारायणची जी पूजा झालेली असते त्याचा प्रसाद घ्यायला नकार देत असते आणि मग सांगत पण नाही नाव, जे कोणी सांगितलं आहे तिला की हा उपवास किंवा व्रत निर्जळ करायचा असतो म्हणून ती सांगते की निर्जळ उपवास करायचा असतो, पण नाव काही सांगत नाही. मग एजी तिथून रागाने निघून जातात रूममध्ये. छानपैकी झालेले असते आणि मग सगळे स्वयंपाक करायला लागलेले असतात आणि आजींनी लीलाला कोल्हापुरी साज भेट म्हणून दिलेला असतात. तेवढ्यात लीलाची आई म्हणजे कालिंदी येते आणि काय छान दिसतेस लीला, तू खूपच भारी दिसतेस आणि हा हार तर खूपच छान दिसतो, किती तोळ्याचा असेल. मग इकडून रेवू म्हणते आई शांत बस ना, आणि यश तिथेच थांबलेला असतो. तर रेवूकडेच पाहत असतो तो आणि त्यांनी उसळ आणलेली असते ती रेवूच्या हाताला पोळत असते. मग ती म्हणते की तुमच्यासाठी मी उसळ घेऊन आलेली आहे, ती घेऊन जा. आणि मग रेवूला सांगते की किचनमध्ये ठेवून ये. रेवू आणि यश जातात तर रेवूच्या हाताला तिथं थोडंसं पोळतं. मग यश तिला हवा घालत असतो आणि झालं का म्हणते आणि मग ती रेवू पण तिथून निघून येते. आणि लीला मग एजेच्या रूममध्ये जाते आणि एजेला म्हणते की तो म्हणतो दरवाजा उघडत नाही, याचा अर्थ असा आहे ना की मला यायचं नाही आहे, तुला कळत नाही आहे का थोडं पण. मग ती म्हणते तुम्हाला कशाचा राग आलेला आहे, मी प्रसाद खाल्ला नाही म्हणूनच राग आला आहे ना, पण मला कोणीतरी सांगितलं होतं की हे निर्जळ उपवास धरावा लागतो म्हणून. मग एजे म्हणतात कुणी सांग, तर ती काहीच बोलत नाही. मग एजे म्हणतात परत एकदा प्रूफ झालं ना की तू खोटं बोलतेस, म्हणून तुला खोटंच बोलायचं असतं तर मग तू असे का सगळा ड्रामा करत असते तेवढा सगळा. लीला अंतराच्या फोटोसमोर जाते आणि तिथला प्रसाद उचलते आणि खाते आणि मग खूपच जास्त राग येतो एजेला आणि लीलाला ते तिथून रूममध्ये ना हाकलून देतात. मग कालिंदी म्हणते तुम्ही तर म्हटलं होतात की काही नाही झालेलं, थोडंसं हे झालेलं आहे. आणि मग ती म्हणते काही नाही, नवरा बायकोमध्ये थोडी कुरकुट चालतच असते. आणि मग एजे आणि लीला खाली येतात आणि मग जेवायला वाढायला सांगतात. इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.